नमस्कार. मी संतोष पाटील. आपलं SP न्यूजमध्ये स्वागत आहे. कोल्हापूरच्या राजकारणात सध्या एक नवा वाद चर्चेत आला आहे आणि तो म्हणजे गोकुळ आणि हलाल प्रमाणपत्र. गोकुळ दूध संघाने पाश्चराइज्ड देशी कुकिंग बटर, टेबल बटर, गोकुळ तूप आणि स्किप मिल्क पावडर या उत्पादनांसाठी हलाल प्रमाणपत्र घेतलं आहे. हे प्रमाणपत्र म्हणजेच जमियत उलेमा हलाल फाउंडेशनकडून देण्यात आला आहे. प्रमाणपत्राचा क्रमांक आहे JUHF 15661358 आणि त्याची वैधता 19 मार्च 2025 पासून सुरू झाली. याच प्रमाणपत्रावरून आता राजकीय आणि सामाजिक वाद सुरू झाला आहे. आधी आपण समजून घेऊया हलाल म्हणजे काय. हलाल हा एक अरबी शब्द आहे. हलाल म्हणजे परवानगी असलेलं किंवा वैध. इस्लाम धर्मानुसार जे अन्न ठराविक नियमानुसार तयार होतं त्याला हलाल म्हटलं जातं. उत्पादनात जनावराशी अर्थात डुकराशी संबंधित घटक, अल्कोहोल किंवा हराम मानले जाणारे पदार्थ नसावेत. जे शरीयतमध्ये सांगितले जे खाऊ नयेत ते नियमात असावे आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सामान्यतः हलाल मानले जातात. मात्र उत्पादन प्रक्रिया, स्टोरेज, वाहतूक याची तपासणी करून ही खाजगी संस्था हे हलाल प्रमाणपत्र देते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात हलाल प्रमाणपत्र सरकार देत नाही. FSSAI सुद्धा हे प्रमाणपत्र देत नाही. हे प्रमाणपत्र खाजगी संस्था देतात. त्यासाठी साधारण 25 ते 60,000 रुपयापर्यंतची फीची आकारणी केली जाते. आणि आता असा प्रश्न आहे की गोकुळ हे प्रमाणपत्र का घेतलं, गोकुळ हे प्रमाणपत्र का घ्यावं लागलं. तर आखाती देशात जसं की UAE, सौदी, कुवेत, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये खाद्यपदार्थ निर्यातीसाठी असे हलाल प्रमाणपत्र महत्त्वाचं मानलं जातं. भारतात हे प्रमाणपत्र बंधनकारक नाही, पण निर्यातीसाठी ते गरजेचं मानलं जातं. गोकुळ प्रशासनाचं म्हणणं आहे की 2018 पासून निर्यातीसाठी हे प्रमाणपत्र घेतलेलं आहे. पण सध्या चर्चेत असलेल्या प्रमाणपत्रानुसार 19 मार्च 2025 ही या प्रमाणपत्राची तारीख दिसते आणि त्याची मुदत 2027 पर्यंत आहे. त्यामुळं इथंच खरा संभ्रम वाढला आहे. कारण गोकुळच्या वेबसाईटवर आखाती देशांमधील निर्यातीचा स्पष्ट उल्लेख दिसत नाही. मात्र प्रशासन निर्यात झाल्याचा दावा करते आणि तो कदाचित खराही असेल. अमूलसारखे मोठे दूध संघही हलाल प्रमाणपत्र घेतात असंही गोकुळचं प्रशासन याबाबत खुलासा करताना सांगते आणि हा व्यावसायिक विषय असल्याचंही गोकुळच्या प्रशासनाने स्पष्ट केले. तसंच आता या मुद्द्याला मात्र जातीय रंग देऊ नये असं आव्हानही गोकुळ प्रशासनानं केलं आहे. पण गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आता तापू लागलाय, अजून तो तापणार आहे. काही संघटनांनी हलाल प्रमाणपत्राला धार्मिक म्हटले आहे, तर काही जण मुस्लिम संस्थांना यातून फंडिंग होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र या आरोपांना गोकुळ प्रशासनाकडून ठाम आणि सविस्तर उत्तर दिलं जात नाही. यामुळेच संभ्रम वाढत चालला. जर 2018 पासून असं प्रमाणपत्र गोकुळने घेतलं होतं तर त्यावेळेचे प्रमाणपत्र आणि कागदपत्र गोकुळ प्रशासनाने समोर आणावीत अशी मागणी आता होत आहे. तसंच आखाती देशात गोकुळनं किती निर्यात केली, संघाला त्यातून किती फायदा झाला, त्यासाठी संघाने खर्च किती केला, अशा प्रमाणपत्रावर किती खर्च केला, अशा आकडेवारीसह गोकुळ प्रशासनाने खुलासा करायला हवा आणि तशी मागणीही आता जोर धरते. सध्या गोकुळवर प्रशासक आहे, त्यामुळे संघाची बाजू आक्रमकपणे मांडली जाईलच असे नाही. काही अधिकारी खाजगीत बोलतात की याला जातीय रंग दिला की आम्ही पोलिसात तक्रार करू, पण त्यामुळे वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. गोकुळची निवडणूक जवळ येईल तसं हलालसह अनेक मुद्द्यांवर प्रशासन आणि प्रशासकांना उत्तर द्यावंच लागणार आहे. राजकीय दबाव आणि संघाचं हित या दोन्हीमध्ये प्रशासन आणि प्रशासक कसं काम करतं हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. हलाल प्रकरणात
गोकुळचा राजकीय रंग कुठंपर्यंत उधळला जातोय हे येत्या काळात आपल्याला दिसेलच. पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद.